हरे मोकळा करायचा हरे 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 करायचं चालू हा हरे हरे रामकृष्ण
हरे 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 ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना वस्तू सांगा रे कल्पना ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना Hare
प्रश्नोत्तर प्राप्त काल प्राप्त घटिका प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या कृपेनं सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद स्वरूप सदानंद नाना यांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय विभीषणजी बाबा ठाकूर यांच्या कुशल मार्गदर्शनानं सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला राज्यस्तरीय महावैष्णव मेळावा आणि या महावैष्णव मेळाव्याचा आजचा हा पहिला दिवस। या पहिल्या दिवसाची 8 ते 10 कीर्तन रुपये नैमित्तिक सेवा माझ्याकडे आली खऱ्या अर्थाने स्वतःला भाग्यवान समजतो। तुम्हा सर्व देववंतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत आणि तुम्हा सर्वांचे वाक्यवंत। पुणे नावाचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये दुलदुल वाहणारी इंद्रायणी नावाची नदी, त्या इंद्रायणीच्या वास्तव्याला असलेलं छोटस देहू हे गाव आणि त्या देहू गावामध्ये अवतार करण्यासाठी आलेला हा महात्मा या 4 चरणाच्या अभंगातून जगत वंदिनी जगत तुकोबाराया या जनता जनार्दन या जनजीवाला उपदेश करतायत। उपदेश करणारे तुकाराम महाराज संत आहे। ज्यांना उपदेश करतात ते आपण आहोत। काय उपदेश करतात ते आजच्या अभंगात आहे। उपदेश करण्यापूर्वी जो उपदेश करतात त्याला तो उपदेश माहिती असावा। ज्यांना उपदेश करतात त्यांना तो उपदेश माहिती नसावा आणि जो उपदेश करतात तो उपदेश जगाच्या कल्याणासाठी असावा। या 4 चरणाच्या अभंगातून तुकोबाराया सांगताय, तनानं मनानं वाचेल काही ना पुढे सहित वैकुंठाला गेल्यानंतर वैकुंठावरून 12 अभंग पाठवले आणि त्या 12 अभंगापैकी 7व्या नंबरचा अभंग ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना। वैकुंठावरून तुकोबारायाने अभंग पाठवला, ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, नका डरा जाऊ धनी, जमीदार कोठे पुढवालहिता, विचारी मनात आपुलिया दिवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, प्रतिदिन व्हावे तुका म्हणे, जमीदार कोठे पुढवालहित, विचारी मनात आपुलिया, पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैतातीत गगन सदृश तत्वमष्टादि लक्षणम एकम विज्ञान बलभद्रम सर्वादि साक्षीभूतम भावान्वितम त्रिगुणरहितं सद्गुरुं धन्यवाद आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आले भावा ते करीतो आणि तुझेच नाम उच्चारितो, आता माझे मन दूर राखावे बांधून, तुका मने वाटे नको गुरुदेव फाटे, धन्य आदिदीन संत दर्शना, धन्य आदिदीन संत दर्शना।
चरण त्यांचे या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या राजा होतो. आजची या धावपळीच्या जीवनामध्ये आजची या स्पर्धेच्या जीवनावर आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात. या नारदांच्या गादीवरून सांगायचं म्हणजे तुम्ही माऊली हो न मयाल, तुम्ही माऊली हो न मयाल, चंद्राहून शीतल, पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाल. तुम्ही संतादिका संत अनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेमा काही कला. एकदंतम सुखकर्णम गजवस्त्र चतुर्भुजनम, एकदंतम सुखकर्णम गजवस्त्र चतुर्भुजनम, पाशांकुशाय देवे सिद्धि विनायकम, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. तस्य नमन करवाता नमन प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता, तया चरणावरी ठेवू माथा तया मान दंडवत. करा विठ्ठल स्मरण. संत म्हणे या मृत्यू लोकांमध्ये आनंद काही करत असा तर करू नका, पण एवढं मात्र नक्की करा. करा विठ्ठल स्मरण, नामी असू द्यावे अनुसंधान. भक्ता भवलक्षण जघन प्रमाण देत असे. सर्वात संपन्न होत असल्या राज्यस्तरीय महावैष्णव मेळावा ज्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे ते सच्चिदानंद स्वरूप श्रीपाद बाबा. अरे महाराष्ट्राचा ठाण्या वाघ म्हणजे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे सच्चिदानंद श्रीपाद बाबा. ज्यांचं नाव घेतल्यानंतर पाखंड्यांच्या हृदयामध्ये धडकी होते त्यांचं नाव आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा. कोण श्रीपाद बाबा? पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन याच्यावर होता त्यांचा ताबा. त्यांनी शोधला आनंद संप्रदायाचा गाभा, त्यांचंच नाव आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा. सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबाची सगळी लेकर खऱ्यातलं गुरुवर्य बिपिन बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी एकत्र आली. हे आनंदाची पर्व आहे. इतकं सुंदर मंदिर पाहिलं महाराज. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय आमच्या गुरु भगिनी गोदावरी ताई सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो ताई साहेब. प्रेम तुमचं आहेच, काहीतरी माझा अडवळ ते सांभाळून घ्या. ताई साहेब कार्यक्रमाला उपस्थित आहे. आदरणीय आमचे विभीषण बाबा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मुंबई भागातील आमचे प्रेरणास्थान आदरणीय आमचे शरददादा सुस्कर साहेब सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सगळे तुम्ही प्रेमाची माणसं परमात्म क्षेत्रातील सगळे राजा होस. आदरणीय आमचे बोंबे दादा असतील, उडा दादा असतील, आमचे गोकुळ दादा असतील, सगळेच प्रेमाची माणसं या ठिकाणी येतात. आले महाराज तुम्ही आम्ही खेळी मी गदारोळी आनंदे. इतना सुंदर असं मंदिर पाहिलं. आजचं कीर्तन काहीतरी तुम्हाला मला देऊन जाणार आहे. इतना सुंदर असं मंदिर पाहिलं. म म्हणजे मंगलता, ती म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता दिव्यता रम्यता त्या ठिकाणी एकत्र येते. त्याच ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान तयार होतं. अधिष्ठान रूपाने भगवान परमात्मा हे सुंदर असं धर्ममंडप आहे. संत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. वारकरी आलेले आहे, सुवासिनी आलेल्या आहे. परंतु जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये 14 नद्यानं 64 कलेंची देवता सरस्वती माता येऊन जोपर्यंत गायन करत नाही आणि तोपर्यंत या ठिकाणी नवचैतन्य निर्माण होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी नवचैतन्य निर्माण व्हावं याच्यासाठी स्वतः तुकोबरा देवीला हाक मातही देवी. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून
सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, नकाळला ना जाऊ धनी, जमी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनाचा पुलिया. तनानं मनानं वाचेन काय ना पुढे सहित वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबाराने जगाच्या कल्याणाकरता 12 भंग पाठवले आणि त्या 12 भंगापैकी 7व्या नंबरचा भंग ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, नकाळला ना जाऊ धनी, जमी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनाचा पुलिया. सांगणारे जगतवंदिनी जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? त्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये 6 वेळा जन्म घेतला. पहिल्यांदा तुकोबाने या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले, नाव धारण केलं अंबऋषी. दुसऱ्यांदा झाले भक्त प्रल्हाद, तिसऱ्यांदा झाले अंगद, चौथ्यांदा झाले उद्धव, 12व्या शतकामध्ये तुकोबारा झाले स्वतः संत नामदेव. आणि मग तुकोबारांना वाटलं अजूनही भक्ती केली पाहिजे. मग पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीचे किनारे 1608 ला महात्मा जन्माला आला आणि घरच्याने नाव ठेवलं संत तुका. तनानं मनानं वाचेनं काय ना परमार्थ केला. तुका तुका राहिलाच नाही, तुका राम झाला. आणि ते राम सुरभ झाले तुकोबारा पेतुंबीर पाड्याच्या ग्रामस्थांच्या पायाला हात लावतात आणि विनंती करतो, हे राजानो ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, नकाळला ना जाऊ धनी. वस्तू ओळखण्यासाठी परमार्थ करावा. सांगा रे तुकोबारा यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ आहे. ज्यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ आहे, आपला परमार्थामध्ये गाजराची पुंगी, आपला परमार्थामध्ये गाजराची पुंगी वाद्य तर वाजली तर मोडून धरली. पहिली भक्ती केली विश्वंभर म्हणजे वार्ता नाही का. मी नेहमी दुसऱ्या मंडपामध्ये सांगत असतो, ज्या गावाला माणसं बदलत नाही त्या गावाला पुन्हा जात. पण इथं बोलून काय करायचं, यावंच लागणार. त्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता मृत्यू लोकांना 6 वेळा जन्म घेतला. त्याच्या घराण्यामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ. पहिली भक्ती केली विश्वंभर बुवा. विश्वाच्या मालकाला सांगितलं, विश्वंभर बुवा तुमचा भरपूर वय झालेला आहे, इंद्रिय कामातून गेलेली आहे. याच्या पुढे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला पंढरपूरला येण्याची गरज नाही. विश्वाचा मालक दर्शन द्यायला स्वतःहून तुमच्या देहूगावाला येईल. विश्वाचा मालक त्यांना दर्शन द्यायला देहूगावाला आला. त्यांचं नाव आहे विश्वंभर बुवा. आणि या विश्वंभर बुवांच्या पुढच्या मला हरिबुवा, हरिबुवांच्या पुढे मला विठ्ठल बुवा, विठ्ठल बुवांच्या पुढे मला पदोजी बुवा, पदोजी बुवांच्या पुढे मला शंकर बुवा, शंकर बुवांच्या पुढे मला कान्होबा बुवा, कान्होबांच्या पुढे मला बोलोबा बुवा आणि बोलोबांच्या पुढे मला तुकाराम बुवा. त्यांनी 6 अवतारामध्ये भक्ती केली. 7 पिढ्यांचा परमार्थ, 20 पिढ्यांची सावकारगिरी आणि लोकांनी गाण ठेवली 14 मोठी कागदपत्र त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवली. त्या तुकोबारीने सांगावं, आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. मग तुमचा नाश होऊ नये असं तुम्हाला वाटतंय ना. मग ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, नकाळला ना जाऊ धनी. हा गोल्डनचाच भगवंताने तुम्हाला मला दिलेला आहे. सांगणारे तुकोबारा आपल्याला सांगतायत 30 वर्षापूर्वी तुला भूकंप झाला, शेकडोच्या संख्येने लोक मारली गेली. 2 वर्षापूर्वी किर्लोस्करवाडीला मालिंगावला भरपूर पाऊस पडला, ढिगाऱ्या खाली कितीतरी लोक गाडली गेली. 2 वर्षापूर्वी कोरोना सारखा महाभयंकर रोग भारत देशामध्ये आला, लाखोच्या संख्येने लोक मारली गेली. कित्येक देशामध्ये माणसं गाडायला सुद्धा जमीन शिल्लक राहिली नाही. असं असताना सुद्धा त्या विश्वाच्या मालकाने तुम्हाला मला जिवंत का ठेवलंय. मग जिवंत ठेवलंय ना, मग कशासाठी ठेवलंय? ओळखा रे वस्तू. आमची वस्तू हरवलेली आम्हाला वस्तूची कल्पना नाही. आमचा देव म्हणजे रंगाचा देव आहे. कोणाचा लाल टिला, कोणाचा काला टिला, कोणाचा उभा टिला, कोणाचा आडवा टिला, कोणाचा टिलस टिला. दगडाला बुक्का लावला ते त्याचा विठोबा होतो, दगडाला बुक्का लावला त्याचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला त्याचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला त्याचा म्हसोबा होतो आणि दगडाला भंडारा लावला त्याचा खंडोबा होतो. आमचा रंगाचा परमार्थ आहे महाराज. आम्हाला देव माहिती नाही. सोमवारी शनिवारी मंगळवारी भवानी माता, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी बोल बजरंग बली, ड्रायव्हर आला माझ्या मल्हारीची वारी. 7 वर्णात 7 देव, पण आम्हाला देव माहिती नाही. मग त्या देवाला ओळखायचं असेल तर काय करावं लागेल? गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना
एखादी वस्तू महाराज शिकवले भाऊ वस्तू हरवता कामा नाही वस्तू सापडली पाहिजे ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना आम्हाला वस्तू सापडली पाहिजे महाराज जगत वंदनीय जगतगुरु तुकोबाराय आम्हाला सांगतो बाबाजी चैतन्यांच्या कृपाशीर्वादून तुकोबारांना वस्तू सापडली महाराज तुकोबारांना वस्तू का सापडली तुकाराम महाराज श्रीमंत किती मंदिर वाढते नाही का जो आम्हाला वस्तू शोधायला सांगतो हे त्याचं अगोदर आम्हाला महत्व कळलं पाहिजे याची एकट्यानं उंची कळली ना मग काय सांगतो ते नंतर कळणार अगोदर जो सांगतोय ना आम्हाला त्याची अगोदर आम्हाला उंची कळली पाहिजे सांगा ना तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज महाराष्ट्र राज्य पहिल्यापासून सुजलाम सुफलाम राष्ट्र होतं जगाच्या पाठीवर असं एकच राष्ट्र या राष्ट्राच्या नावामध्ये शब्द आहे महाराष्ट्र जगाच्या पाठीवर असं एकच राष्ट्र महाराष्ट्र राज्य पहिल्यापासून सुजलाम सुफलाम राष्ट्र होतं महाराष्ट्रामध्ये निघणारा धूर सुद्धा सुवर्णाचा निघायचा पण दिष्ट लग्नाचा प्रकार झाला आमच्या महाराष्ट्रामध्ये मोबाईल आले मंदिरं पाडली गेली पूजा अर्चा झाली स्त्रियांचे अत्याचार झाले आमच्या महाराष्ट्रात गाढवाचं नगर फिरवला गेला श्रीमंत महाराष्ट्र मोबाईलने कंगाल केला आणि त्याच वेळेला 19 फेब्रुवारी 1630 ला निजामातेच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला अंधार फार झाला एका दिवा पाहिले या राष्ट्राला दिला होता शोभा पाहिले आमच्या महाराष्ट्रामध्ये मंदिरं पाडली गेली पूजा अर्चा बंद झाली स्त्रियांचे अत्याचार झाले महाराष्ट्रामध्ये गाढवाचं नगर फिरवला गेला श्रीमंत महाराष्ट्र मोबाईलने कंगाल केला त्याच वेळेला 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला छत्रपती शिवाजीराजांनी 16 वर्षी हिंदू धर्माची स्थापना केली 16 वर्षी आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याचा तोरणा बांधला रायगडावरती राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजीराजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाला आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजीराजांनी जाहीर केलं हिंदू धर्माचा पुढे वारसदार कोण संभाजीराजा शूर आहे वीर आहे पराक्रमी मुसद्दी आहे संभाजीराजांना 16 वर्षी पहिला ग्रंथ लिहिला बौद्धवंशाने संपूर्ण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला आणि त्या ग्रंथाचं आताचं वजन आहे 1 क्विंटल 40 किलो किती मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी येत नसेल तर महाराष्ट्र नसून घुसखोर असेल ती माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या मुलानं संभाजीराजा 16 वर्ष पहिला ग्रंथ लिहिला बौद्धभूषण संपूर्ण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला त्या ग्रंथाचं आताचं वजन आहे 1 क्विंटल 40 किलो उर्वरित जीवनामध्ये आमच्या संभाजीराजांना अजून 3 ग्रंथ लिहिले आणि मग गोव्याच्या गव्हर्नर दखल घेतली संभाजीराजा शूर आहे वीर आहे पराक्रमी मुसद्दी आहे त्याचा आपण गुणगौरव सोहळा ठेवला पाहिजे आणि त्या काळामध्ये गोव्याच्या गव्हर्नरनं संभाजीराजाला गुणगौरव सोहळा ठेवला आणि बक्षीस म्हणून आमच्या राजाला गोव्याचे गव्हर्नर तेव्हा 3 भेट वस्तू दिल्या त्यांची किंमत होती 400 रुपये 2 हातातले कडे आणि 1 हिरेची अंगठी 2 हातातले कडे 1 हिरेची अंगठी आमच्या संभाजीराजाला बक्षीस दिली 3 वस्तू गोव्याच्या गव्हर्नर आमच्या राजाला बक्षीस दिल्या तेव्हा त्यांची किंमत होती 400 रुपये आणि तेच पैसे आताच्या गव्हर्नरनं तेच पैसे रुपयामध्ये कन्वर्ट केले तेव्हा त्याची आताची किंमत झाली 1100 कोटी रुपये जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांच्या काळातले 400 रुपये त्याचं आताचं मार्केट व्हॅल्युएशन 1100 कोटी रुपये तेव्हा ते 400 रुपये आता जे झाले 1100 कोटी तेव्हा आमच्या तुकोबारांची प्रॉपर्टी आहे 3000 कोटी रुपये तर आता तुकारामांची प्रॉपर्टी झाली किती तुम्ही जरा गणित करा तोपर्यंत विचार घेतो तेव्हा ते 400 रुपये आता जर त्याचं मार्केट व्हॅल्युएशन 1100 कोटी रुपये मग तेव्हा आमच्या तुकोबारांची प्रॉपर्टी आहे 3000 कोटी रुपये तर आता तुकारामांची प्रॉपर्टी झाली किती उत्तर सांगू गावचा सरपंच असेल नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल आमदार असेल खासदार असेल मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल श्रीमंत देश अमेरिका असेल अमेरिकेचा राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असेल या सगळ्यांची ब्लॅक अँड व्हाईट प्रॉपर्टी जरी एकत्र केली तर एकट्या तुकारामांच्या प्रॉपर्टीची बरोबरी होऊ शकत आणि एवढा श्रीमंत तुकोबार आहे आणि पेटून पाण्याच्या क्रमस्थांच्या पारा हात लावतात आणि एकच विनंती करतो हे राजानं ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना नकाडला ना जाऊ नाही आम्हाला वस्तूच कळली नाही महाराज परमात्मा रात्रंदिवस चालू आहे मंडळी मंदिरामध्ये देव आहे का देवाची मूर्ती आहे आउटलाईन कट करतो मी मुद्द्याकडे येतो मंदिरामध्ये देव आहे का देवाची मूर्ती आहे बोला महाराज मूर्ती आहे मग मंदिरातली मूर्ती बनवली कोणी मंदिरातली मूर्ती बनवली कोणी
मंदिरातली मूर्ती बनवली कोणी? माणसाने. माणसाला बनवलं कोणी? म्हणा देवानी. मंदिरातली मूर्ती बनवली देवानी, माणसाला बनवलं देवानी. मग देवानी बनवलेला देव खरा का माणसाने बनवलेला देव खरा? हे ज्याला कळलं तो भाग्यवान, ज्याला कळलं नाही त्याने कालेचे पंग चुकवायचे नाही. देवाला बनवलेला देव खरा का माणसाने बनवलेला देव खरा? आणि तो देवाला बनवलेला देव जाणण्यासाठी साधू संतांचा परमार्थ आहे. ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना नकाळना ना जाऊ झाली. ही वस्तू कोणाला ओळखता येत नाही महाराज. या वस्तूला देव म्हणतात. विश्वभर जो नटलेला आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा म्हणजे ती वस्तू आहे. आणि त्या देवाला जाणण्यासाठी हा मंडप आहे. नुसता चपात्या जोडण्यासाठी नाहीये. आणि त्या देवाला जाणायचं असं तर काय करावं लागेल? नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन आमच्या योगी दादा जगात आहे बोलो. अरे संगीत एक शक्ति है हर घट में बसे राम. संगीत एक शक्ति है हर घट में बसे राम. रोगी को भागिने सुना दे तो रोगी को मिले आराम. महारोगी असू दे महाराज, मेडिकलच्या गोळ्या घेऊन सदुपयोग होत नसेल त्याला हरिकीर्तनामध्ये आणा. या गायनाचार्यांचं गायन आणि आमच्या योगी भाऊचा ताल त्याला श्रवण करायला सांगा. त्याला बरोबर त्या बाबतीत पातळ आहे, त्या बाबतीत त्याच्यामध्ये पाणी आहे, त्या मध्ये मध्ये जाळ लागतं, त्या याच्यामध्ये दूध आहे, आणि ज्या प्याला गरम लागतं त्या याच्यामध्ये अग्नी आहे. 5 वस्तू एकत्र आला का चहा तयार होतो. पंचमहाभूत एकत्र आले का शरीर तयार होतं. कीर्तन जरा कमी ऐकायचं, तुम्ही जास्त ऐकून मिळेल. 5 वस्तू एकत्र आले चहा तयार होतो. पंचमहाभूत एकत्र आले का शरीर तयार होतं. आईच्या गर्भामध्ये पंचमहाभूत एकत्र आली, आमचं शरीर तयार झालं. आमच्या हाड आणि मांस तयार झाली. पृथ्वी तत्व आईच्या गर्भामध्ये आला, हाड आणि मांस तयार झाले. जल तत्व आईच्या गर्भामध्ये आला, आमच्या शरीरामध्ये रक्त तयार झालं. अग्नि तत्व आमच्या शरीरामध्ये आला, आम्हाला जठराग्नी तयार झाला. आमच्या शरीरामध्ये वायू तत्व आला, आमचे श्वसन विचार चालू झाले. आणि आम्ही जन्माला आलो तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या शरीरामध्ये एक पोकळी आहे. आकाश तत्व आईच्या गर्भामध्ये आला, शरीराची पोकळी तयार झाली. पंचमहाभूत एकत्र आले तर चहा तयार होतो. ऐका माय बाप. आणि पंचमहाभूत एकत्र आले का शरीर तयार होतं. पण या पंचमहाभूताला ज्ञान नाही आहे, या शरीराला ज्ञान नाही आहे. याच्या आतमध्ये जो डायरेक्टर आहे ना त्याला ज्ञान आहे. ओळखा रे वस्तू, त्याला ज्ञान नाही महाराज. पंचमहाभूताला ज्ञान नाही. कोण म्हणण्याला ज्ञान आहे? बेतुकर पाड्याला सत्यवान भाऊ लगेच करायचं नाही सांगतो म्हणून काय ऐकायचं. माचीची काडी ओढायची, काय करायचं? हा, ते टाकून द्यायचं आणि विजवायचंच नाही. ते म्हणलं नाम धारकाचं घर आहे, वैष्णवाचं हे निष्ठावंत वारकरी. अग्नीला ज्ञान नाही महाराज. अग्नीला ज्ञान असते तर अग्नीने मडळ जाळली, मिलिंद माणसं जाळली असते. कीर्तन कमी ऐकायचं. त्या पंचमहाभूताला ज्ञान नाहीये. अग्नीला ज्ञान असतं तर त्यांनी मढी जाळली नसते. वायूला ज्ञान असतं तो दुर्गंधीकडून वाहून गेला नसता. पाण्याला ज्ञान असतं तो गटारीमध्ये प्रवेश केला नसता. पृथ्वीला ज्ञान असतं त्याने खड्डे पाडू दिले नसते. आणि आकाशाला ज्ञान असतं त्यांनी पोकळी ठेवली नसती. या पंचमहाभूताला ज्ञान नाहीये. त्याच्या आतमध्ये जो आहे ना त्याला ज्ञान आहे. आणि त्या देवाला जाणण्यासाठी परमार्थ आहे. आणि तुकोबाने त्या देवाला जाणलं, मग जगाला सांगितलं Oh,
जगाला जाऊ धनी. वस्तू आहे ना ती जगामध्ये श्रेष्ठ आहे. जेवढं दिसतं तेवढं नाशिवंत आहे. महाराज यदुराजाला दत्तात्रयाने विचारलं, महाराज मी राजांचे राजा चक्रवर्ती राजा आहे, तुम्ही साधू आहात, एक कमंडळू आणि एक लंगोटी आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. मी राजांचे राजा आहे तरी माझ्या शेतामध्ये एवढे लोक आहेत. यदुराजाने दत्तात्रयाने विचारलं, महाराज तुम्ही तर साधू आहात, एक लंगोटी एक कमंडळू, पण चेहऱ्यावरती किती तेज आहे. राजा म्हणजे याचं उत्तर आहे, मला नक्की कडे या जगामध्ये हे विश्व नश्वर आहे आणि सत्य फक्त ईश्वर आहे आणि ईश्वर डोळ्याने दिसत नाही आणि जी वस्तू दिसत नाही तीच वस्तू तुमच्या आतमध्ये आहे, तो देव आणि तुम्ही एक आहात. हे राजा तू काय करतो, या नश्वर जगामध्ये मन लावून बघतो, हे जग सत्य आहे, पण राजा हे सगळं जग असत्य आहे. मी काय करतो, या जगातून जे माझं मन आहे ना ते मन काढून घेतो आणि द्रष्ट्यामध्ये केंद्रित करतो. मूळ वस्तू जी आहे ना, माझं मूळ वस्तू देव आहे आणि ती वस्तू तुमच्या आतमध्ये आहे. मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, वस्तू म्हणजे विश्वव्यापक भगवान परमात्मा आहे. पण म्हणजे वारकरी नाही का, या विश्वामध्ये देव येत नाही, देव जात नाही, त्याला आकार नाही, उकार नाही, मकार नाही आणि देवाला या डोळ्याने पाहता येत नाही. मग डोळ्याने जर या देवाला पाहता येत नसलं तर या विश्वामध्ये देव आहे का, तर निर्वाणामध्ये या विश्वात देव आहे पण गुप्त आहे. लाकडामध्ये अग्नी गुप्त आहे, ऊसामध्ये साखर हे गुप्त आहे, दुधामध्ये लोणी हे गुप्त आहे, तुमच्या शरीरामध्ये आत्मदेव आहे. तुमच्या डोळ्यात तुम्हाला दिसतो का, मग दिसत जरी नसलं तरी आत्मदेव नसतो का. आणि त्या देवाला जाण्यासाठी परमार्थ आहे आणि त्या देवाला जाण्यासाठी काय करावं लागेल, त्या देवाला जाण्यासाठी काय करावं लागेल महाराज. गुरु बिना ज्ञान मिळेना, गुरु बिना ज्ञान मिळेना, कल्याण देवाला मोठं मार्केट आहे, कुठे दुकानाचा बोर्ड पाहिला का इथं अक्कल मिळते म्हणून. गुरु बिना ज्ञान मिळेना, अक्कल बाजारात मिळेना, वीस लाखाचे बांधिले घर, वरती चिमण्या सोडीने मोहर, परी बायको बिना शोभा देईना. 50 लाखाचा बंगला बांधला आणि बंगला एकदम एअर कंडिशन आहे, पण म्हणजे दुर्दैवाची गोष्ट एकच आहे, बंगला 50 लाखाचा आहे पण धर्मपत्नी बायको तिथे जवळ आणत नाही. म्हणजे मला सांगा 50 लाखाचा बंगला आहे, बायको तर त्याच्या बंगल्याला किंमत आहे का. आपलं झालं असं, 15 दिवसापूर्वी माझ्या मित्राचा बहिणीचं लग्न होतं. मला फोन केला, शिंदे महाराज माझ्या बहिणीचं लग्न आहे. बोला मोठा बोल
हॉलमध्ये अरेंजमेंट केलेली एकदम हास्य आतक सगळी व्यवस्था स्टँड पासून सगळे मंगलाष्टकामच्या भोतेकर महाराजांच्या होत्या आणि सगळे म्हणजे एकदम हास्य हातक पंचपक्वान्नाचं जेवण सगळं झालं. 12:30चं लग्नाचं टायमिंग होता. 12:30 वाजून गेले. मी मित्राच्या जवळ गेलो आणि मला नवरदेव काय येत नाही म्हणजे 12:30 होऊन गेले म्हणजे शिंदे बाबा 73 सांगायचं राहिलं. सगळी व्यवस्था केली पण नवरदेव अजून नक्की बघितलं नाही. आपलं तसंच चाललंय. कोणाचा लाल दिला, कोणाचा काला केला, कोणाचा उभा दिला, नुसते पारेला काशीला जा, मथुरेला जा, सगळं करतो आम्ही पण मूळ वस्तू आम्हाला कळली नाही आणि ते मूळ वस्तू करण्याचं ज्ञान फक्त संतांकडे आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने 5,500 वर्षापूर्वी अर्जुनला हे समजावून सांगितलं, जो वस्तूची भेट आणून देतो ना राजा, मी त्याला सद्गुरू मानतो. एरवी बाकीच्या मी सद्गुरू मानत. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत इथे, तो शिष्याशी मिळवी सद्वस्तूची त्याची गुरुमानी श्री कृष्ण. गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे, गुरु ने अमल बनाया बे, गुरु ने बनाया बे, गुरु ने अमल बनाया बे, गुरु ने बनाया बे, मुझको फकीर 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 बनाया बे, मुझको आनंद आहे ना मला, आनंद त्या वस्तूला पाहण्यामध्ये आहे. एकदा का वस्तूला जाणं का खरी जीवनामध्ये आनंद आहे. पण आपलं झालंय काही नवीन घर घेतलं का आनंद, नवीन कपडे घातले का आनंद. ए ताई मंडळी, नवीन सोनं खरेदी केलं का, ऐका ना कीर्तन जास्त नका नाही थोडी ऐका. सोनं खरेदी केलं का आनंद आहे. माझा एक शब्द मरेपर्यंत विसरू नका, एवढा घरी घेऊन जा. अहो सोन्यामध्ये जर आनंद असता तर सोनाराने पैसे घेऊन सोनं विकलं असतं. सोन्यामध्ये आनंद असता तर सोनाराने पैसे घेऊन सोनं विकलं असतं का. अहो सोनाराला नक्की कळले आनंद कशाने. आनंद तुम्हाला सोडून नाही, आनंद सोडून तुम्ही आहात आणि आनंद भोगण्यासाठी तुम्हाला भगवान परमात्मा पाठवले. तुम्ही सामान्य नाही. बेतूल त्रिपाडीमध्ये एखादी जर चौकशी केली ना, सिंधुदुर्गमध्ये विचारलं ना ग्रामस्थांना सगळ्यांना, त्या बेतूल त्रिपाडीमध्ये श्रीमंत कोण आहे. आमचे नवे पोट दुसऱ्याच्या घराकडे जातात. आम्हाला हे जाऊन कळलं नाही. जगाच्या पाठीवर आम्ही श्रीमंत आहोत, आमच्या एवढं श्रीमंत कोणी नाही. आयुष्याच्या साधनाने सत्य आनंदामध्ये घेणे एवढा अधिकार नारायणे अवलोकन दिला. भगवान परमात्मा तुम्हाला सक्षम म्हणून या मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय. मला तुम्ही सामान्य नाही, परंतु जर या मृत्यू लोकांमध्ये येऊन जर भक्ती करत नसाल आणि त्या वस्तूला जर जाणत नसाल तर मग नाथ बाबांना भागवतामध्ये ओवी खर्च केली. देखो नि मनुष्यपणा तो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांधा गर्भ ददाना पुच्छवी न दोपाई. नाथ म्हणजे मानवाच्या जन्माला येऊन भक्ती करत नाही, त्या वस्तूला देवाला जाणत नाही, तो कोण पाहायचा बिना शब्दाचा गाडवे म्हणते. कोण शिंदे महाराज नाही, नाथ महाराज म्हणते. आणि याचे पुढे जाऊन सांगितलं महाराज, नारदेव निराला लागले हाती. तुम्ही आणि मी किती भाग्यवान म्हणजे बारकडे तर आहात. बारकडे विचार करा आपण किती भाग्यवान आहोत. नारदेव निराला लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, देव होऊ दे म्हणती ते देवच होती, मग चित्ती का न धरावा. नाथ महाराज म्हणजे तुम्ही म्हणलं ना मला देव आहे तर तुम्ही देवच होणार. एवढे इव्हिल सिव्हिल पॉवर भगवंताच्या नामात आहे. मग तेवढा दृढ विश्वासाला मी केलं पाहिजे. आणि 7 वर्ष त्या मुलीनं केलं आणि मग जगाला सांगितलं, हे हरी अरे सोडा हरी पदारे पदारे नामाचा बादल नमना झाला उशिर, नामाचा बादल नमना झाला उशिर. सोडा हरी
म्हणते 97. 7 वर्षाची मुलगी म्हणते मला उशीर झाला. आपल्याला उशीर झालाय का आपण वेळेवर आलो. तर सोडा हरी पदार, मी इकडे पाहून बोलतोय. सोडा हरी पदार, नामाचा बाजार नामाला झाला उशीर. हे मुक्ताबाई तुला गुरु भेटले ना, गुरुनं काय केलं? ओ महाती गुरु, माझ्या गुरुनं सांगितलं ओ महाती गुरु सो महाती शिव, या दोघांचा लागव करीबाई. नाशिकाद्वारा दृष्टी सोमाशी गोष्टी, हरिणू भरला पाटा पोटी बाई. हे मुक्ताबाई, जो अणूच्या रूपानं तुझ्या आतमध्ये आहे ना, तोच रेणूच्या रूपानं विश्वभर नटलेला आहे. आणि ती वस्तू देव आहे, आणि त्या वस्तूला जगण्यासाठी परमात्मा आहे. आणि त्या वस्तूला जर जाणायचं असेल, त्या वस्तूला जर जाणायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर विश्वभर म्हटलेला आहे. त्याला 7 कोटी नाव आहे. त्या देवाला जाण्यासाठी परमात्मा आहे. दिसायला कपडा आहे, याला कोणी सदरा म्हणतो, याला कोणी धोतर म्हणतो, याला कोणी भेटा म्हणतो. नावं अनेक आहेत, पण अधिष्ठान रूपानं कापूस याचा अधिष्ठान आहे. तसं भगवान परमात्मा नाना रूपाने जरी नसलेला असला तर तो भगवान परमात्मा कसा आहे? देवदेव म्हणून व्यक्त काय हिनसी, निज देवा नेनसी मुळी कोण. देवा नाही रूपा, देवा नाही नाव, देवा नाही ठाव तुझे काही. ज्या देवाला नावच नाही महाराज, आम्ही त्याला नाव ठेवलं म्हणून मदत झाली. रूपा नाही त्यासी ठेवी हे नाव, रूपा नाही त्यासी ठेवी हे नाव, रूपा नाही त्यासी ठेवी हे नाव, रूपा नाही त्यासी ठेवी हे नाव. विश्वभर नटलेला आहे तो भगवान परमात्मा आहे. चैतन्य स्वरूप आहे. त्याला रूप कुठल्याही पद्धतीने नाही, पण त्याला मी नाव ठेवलं. हा राम आहे, हा कृष्ण आहे. रूपा नाही त्याशी ठेवलेले नाव, आणि लटिकाचा भ्रम वाढविला. तो देव नाना पद्धतीने नटलेला आहे. त्याला डोळ्याने पाहत नाही. तेव्हा इग्नोरन्स सिव्हिल पॉवर चैतन्य शक्ती आहे. तोच विश्वाचा मालक आहे. तो देव अगोदर तुमच्या आत आहे, नंतर बाहेर आहे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. जनाबाईने सांगावं, देव खाते देव पिते देवावरी निजते, देव देते देव घेते देवा सगळे व्यवहारिते, देव येथे देव तेथे देवा बिन नाही रिते. जनी म्हणे विठाबाई, भरून उरली अंतरबाई. विश्वाचा मालक अगोदर तुमच्या आत आहे, उरलाय तो बाहेर आहे. आणि तीच वस्तू देव आहे, आणि ती वस्तू तुमच्या आतमध्ये आहे. त्या वस्तूला जाण्याला शिका. हे तुकोबारीने सांगावं अभंगात. ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखारे वस्तू
साधू संत झालेला आपल्या मनामध्ये विचार करा. फक्त आपलं वस्तू जाणायचे त्या वस्तूच्या व्यतिरिक्त जर ज्ञान कुठे असेल तर बाकी जर कोणी काही सांगत असेल तर तिकडे जाऊ नका. तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. वस्तू काय म्हणजे बारकाई नाही का. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. दोनों का भगवान एक ही है. दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है. एक मंदिर है एक मस्जिद है. मस्जिद मंदिर दोनों है लेकिन दोनों का पत्थर एक ही है. हिंदू पढ़ता है कुरान, मुसलमान पढ़ता है कुरान. कुरान कुरान अलग है लेकिन दोनों का कागज एक ही है. हिंदू पहनता है धोती, मुसलमान पहनता है लुंगी. धोती लुंगी अलग है लेकिन दोनों का धारण. आणि म्हणून साईबाबाने सांगावं सबका मालिक. पण ती वस्तू कुठली आहे का साईबाबाने सांगावं. गाना बजाना हर कोई आने, गुरु का खेल है न्यारा. आत्मदेव का प्रकाश देख ले, सब घट घट में साई हमारा. आत्मदेवाचा प्रकाश पाहायला शिका. ज्या दिवशी तुम्ही आत्म्याचा प्रकाश पाहिला त्या दिवशी वस्तू सापडली. आणि म्हणून ती वस्तू सापडण्यासाठी दादाला नावाची आई आमच्या जीवनामध्ये असते. की आपल्याला लेखलं संग्रह बाळा बैसोनी आसनी रे पुत्रा लुड होय मनी. चेतली आपणाते चेतली कुंडलिनी. वाट चाले पश्चिम पंते सर्व चक्र हे भेदोनी. 21,600 जपा जपा आत्मा हा चिंतोनी. बाळा आत्म्याचं चिंतन कर. आत्मा देवांचा देव आहे आणि एकच हरी, बाकी सगळी दुकानदारी. आणि त्या हरीला जाण्यासाठी परमार्थ आहे. ही वस्तू तुम्ही एकदा का तुम्ही पाहिली का तुम्ही बंदपणे जीवन मुक्त झालात. आणि एरवी वस्तूला सोडून ज्ञान असेल तरी जावं कोठे बुडवालं विचारी मनात आपोलिया. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही. त्या संधीशी ग्रहाश्रम, त्या संधीशी क्रियाक्रम, तास्या संधीशी कुळित धर्म हे वर्ण वेगळेची. तुम्ही व्रत नियमन न करावे, न शरीरात ते पिडावे. दूर की ही नव्यांचावे तीर्थाशी घ्या. मान सुद्धा जपण्याची गरज नाही. जप करतात दिले मनी, कथा ऐकून फुटले कान. तरी न होई ब्रह्मज्ञान. दगड दिसता वायभूत, तुला देखील तोडी पाठ. नदी दिसता करे स्नान. तरी न होई ब्रह्मज्ञान. ती ब्रह्मज्ञान ती वस्तू आम्हाला कधी कळणार. ती वस्तू कळण्यासाठी समर्थ सद्गुरू आमच्या जीवनामध्ये यावा. मग तू देठाशी स्वर्गातील भुवन पाताळ.
बाकी लोकांना काय नाही त्यानंतर लक्षात आलं पाहिजे की तू म्हणजे जांभळ घ्यायला ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना ओरिजिनल परमात्मा सांगायला घेतलं का आम्हाला झोप येते म्हणजे बारकाई नाही का हे शरीर तुमचं ना माझं शरीर हे आताच आहे पण या शरीराच्या आतमध्ये जो आहे ना तो अनाधिकायचा आहे आणि ते अनाधिकाचं तत्वज्ञान जर जाणायचं असेल आणि एकदा का त्या वस्तूला तुम्ही पाहिली का परत जन्माला येणे केली आणि म्हणून जर आम्हाला जन्माला यायचं नसेल आम्ही काय केलं पाहिजे नारदाबा सांगतात जो गुरुपी ज्ञान खुंट्या खाली वैसला 84 जाते काय त्याला जेने गुरुपी खुंटा सोडला त्याला रगडीला काळाने किती जात जोराने फिरू द्या किती जात जोराने फिरू द्या पण ईश्वर रूपी खुंटा लोखंडाची जी आर्य आहे जो मतला खुंटा आहे त्याचे शेजारी तेवढे जाणे राहिले ना तेवढे सुखरूप राहतात आणि ते त्या लोखंडी आर्याचे संघर्ष सोडतात ते भरडले जातात आणि त्याने भरडू नये म्हणून वर्षातून एकदा राज्यस्तरीय वैष्णव मेळावा केला जातो त्याच्यासाठी बाकी नवीन काही सांगायचं नसतं एवढं सांगायचं असतं तर तुम्ही खुंट्याच्या संगतीमध्ये आहात ना तर तुम्ही खंट्याला आपलं तर मानलंय ना म्हणजे खुंट्याची संगत करा आणि एरवी जर खुंटा सोडला तर बदलल्याशिवाय राहणार नाही मग जनाबाईने सांगा मंडळी परमात्मा याच्यासाठी करा वस्तू ओळखता येईल पण कधी वस्तू ओळखता येईल पण कधी जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहे तोपर्यंत देवाला आम्ही जायला पाहिजे जनाबाई म्हणते देवा तू येशील मी भक्ती करते हे तू येशील पण तू देवा तू कधी ये माझी श्रवण मशीन बिघडली का मग मला एका माणसाची 3 माणसं दिसायला लागली माझा नाक सुगंध आहे का दुर्गंध आहे हे त्याला कळत नाही अशा स्थितीमध्ये नाक गेलं माझं तर मग देवा तू ये आणि माझी एका काठीने जाड झाली ना पती मग मला निंदन दे आणि माझी जीवाला चांगला स्पर्श चांगली चव कळते ना देवा तो पडते साधू संतांनी सांगितलं सुंदर माझे जाते ग विरते बहुत तो गाऊ पण तुके तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तुझे रे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावून 5 बोटे ग तू ये रे बा विठ्ठला माझ्या शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय जोपर्यंत चांगली आहेत ना हे देवा तोपर्यंत ये आणि म्हणून अशा शुद्ध भावनेने भगवान परमात्माचा आपण नामचिंतन केलं आणि नामचिंतन केलं तर ते देवाचा अनुभव याला आणि यामध्ये देवाचा अनुभव आला देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा पाहिलं किती लोकांनी जांभया दिल्या आणि किती लोकांनी मांड्या बदलल्या पाहिलं फक्त तुमचं मला असा भ्रम आहे आपण आपल्या मस्तीत येत आपल्याला माहितच नाही देव तुम्हाला पाहतो आताही देव तुम्हाला पाहतो तुम्ही देवाला पाहत नाही आताही देव तुमच्याशी बोलतो तुम्ही देवाशी बोलत नाही कारण तुम्हाला देवच माहित नाही आपला देव लाकडाचा आहे आपला देव दगडाचा आहे आपला चांदीचा आहे आपला मातीचा आहे आम्हाला देवच माहिती नाही देवाची मूर्ती बनवून अजून जन्माला यायचंय जो चरणावी न चाले वाचेवी न बोले अंगावी न डोले सर्वभूती जो नेत्रावी न पाहतो कर्णावी न ऐकतो जिभेवी न चाकतो सर्व रस असा देव आहे रूपावी न तुझ्या आणि मग झाला पहा देव असे महाराज या जगामध्ये 4 शून्य काय मंडळी या जगामध्ये 4 शून्य है अदर शून्य हृदय शून्य मदर शून्य आणि महाशून्य हे 3 शून्य ब्रह्मदेव विष्णुदेव शंकर भगवान हे जन्माला येतात आणि मरतात जीवपणाची न त्रास आहे पुरावा लिहून घ्यावी जीवपणाची न त्रास आहे यावय आपण या दशे शिवाय मोर तपोषे ज्योतिषाते 28,000 ऋषींना शंकर भगवंत विचारतात हे शंकर नावाचा अवतार कार्य मला संपवायचं आहे योग्य मुहूर्त कुठला आहे मग हे 3 देव येतात आणि जातात जो देव येतही नाही जातही नाही तो देवांचा देव आहे आणि तो देव अगोदर आते नंतर बाहेर आहे तुम्ही नोटा वापरता का 100च्या 200च्या 500च्या तुमची एका नोटवरती कामगिरी किती
तुमची एका नोटवरती गांधीजी किती? खिशातून नोट बाहेर काढा, समोर पकडा, नोटीकडे पाहिल्या उजव्या बाजूला आम्हाला गांधीचा रंगीत फोटो दिसतो. नोटीकडे पाहिल्या उजव्या बाजूला गांधीचा आम्हाला रंगीत फोटो दिसतो. त्या फोटोच्या समोर फ्रंट पेजला पांढऱ्याशा गोलाकार कागद आहे. त्या पांढऱ्याशा गोलाकार कागदामध्ये डोकवून पहा, त्या वरच्या गांधीजीला माहितच नाही आतमध्ये गांधीजी आहे. वरचा गांधीजी भांबावला आहे, पेटा बांधलाय ना, गांधीजी भांबावला आहे. या वरच्या गांधीला माहितच नाही आतमध्ये गांधीजी आहे. आतला गांधीजी गेला ना बघा वरच्या गांधीचा कार्यक्रम. हे नरात बघा जरा ती वस्तू कुठे आहे? ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, नकाळला ना जाऊ धनी. भगवंताच्या प्राप्तीसाठी दंडन करावं लागत नाही, मुंडन करावं लागत नाही, व्रत वैकल्य काही करावं लागत नाही. फक्त समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला आणि त्या सद्गुरूंच्या प्रमाणे नामचिंतन सांगितलं, त्याप्रमाणे नामचिंतन केलं का वस्तूचा अनुभव येणार. श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितलं काहीच करू नको, प्राणापणाच्या जोर भाती भुंक भुंकोनिया हो रात्री नाटुकेत नेनोकिती हृदयाबाजी. ज्ञानोबारायला मुक्तपणे सांगितलं काहीच करू नको, ना असं फटोरी मारा, जातसे अंगुले मारा, तो गच्ची धरून घाला अंतो घाली. आम्हाला सामान्य जीवाला सांगितलं ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी. काय म्हणले आमच्याकडे बाहेर जपतो महाराज. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी दरोरी श्रीहरी सदा. आम्हाला रीतीने परमात्मा करायला सांगितलं. याचे पुढे जाऊ तू तुम्हाला सांगता तायापूर नगरामध्ये चंद्रभागा हे नदी तिची धार वाहे उलटी. तायापूर नगरामध्ये चंद्रभागा हे नदी तिची धार वाहे उलटी. हो नारायण उलटी, हो नारायण उलटी, हो नारायण उलटी, हो नारायण उलटी. अशा पद्धतीने नामचिंतन करायचे. कायापूर नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी तिची धार वाहे उलटी ना पोनाला खाय उलटी. तिचा उगम बहु खोल जो जाणे तो अनमोल. त्याच्या डोहामध्ये उडी ना तुकाराम मारी उडी. तुकाराम बाबा चारी माण्याचं नामजप करायचे. परा पश्चिमका मध्यमा वैखरी. समर्थने सांगितलं आधी वैखरी वाटे बदले, मग मध्यानातून प्रगट झाले. विष्णू तिला भिडून गेले पर्यंत मिळा. चारी वाणीतून नामजप केला आणि त्या चारी वाणीचा लय झाला. आपुल्या दिने शिवाशी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. या चारी वाणींचं लय झाला पाहिजे आणि एकदा का लय झाला तर या जीवाच्या सायाने त्या शिवाला पाहता येतं. आणि एकदा का त्याला पाहिलं तर मूळ मनाचे गाठ सुटते. जीव शिवाचं ऐक्य होत आणि मग या जीवाला कळतं मी कोण आहे. जीव शिव संबळ घेऊन या आनंदे नाचती हो. सगळेजण सांगायचं तुम्ही काय सोडू आणि हे तुम्ही दुसऱ्या मंडपाला असते. आपुल्या दिवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा.
आत्म्याचं सुख आम्हाला कधी होईल आम्ही रीतीने जेव्हा नमस्कार करू पराप्रशांत मध्यमावळी करी. हे माझ्या कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितलं, हे ज्ञानोबाईंना मुक्ताबाईला सांगितलं, हे समर्थ रामदास स्वामींना कल्याणामध्ये शिष्याला सांगितलं, हे तुकोबाईंनी सामान्य जीवाला सांगितलं. अशा पद्धतीने जर नामस्मरण कीर्तन जर केलं, अशा पद्धतीने जर भजन केलं तर मग काय होईल? आपुलिया जीवे शिवाशी पाहावे, आपुलिया जीवे शिवाशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळा. असं आत्मसुख घेतलं तर मग तुम्ही स्थिर होणार, मग तुम्ही स्थिर होणार. मी कोण आहे, मी कोण आहे? तर मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. ते कपाळावर लिहिण्याची गरज आहे, सांगण्याची गरज आहे की मी नाम घेतो. आउटलाईन कट करतो मी पुस्तकाकडे येतो. म्हणजे खऱ्या आपण जर नाम धडकणे सांगण्याची गरज नाही. नाम धडकणे चेहरा पर्यंत लगेच कळतं. आउटलाईन कट करतो मेन मुद्द्याकडे येतो. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलंबन करा. 350 वर्षापूर्वी तुकोबारांनी लिहून ठेवलं काय? चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. आपण कसं चालावं तुकारामला भेटले तर चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. बसताना माणसाने असं बसावं. येत आहे बसताना माणसाने असं बसावं की आपण बसल्यानंतर शेजारचा उठूनच गेला पाहिजे. चालताना माणसाने असं चालावं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे. बसताना माणसाने असं बसावं तर बाजूच्या माणसाला जवळ येऊन बसलं पाहिजे. आणि मारताना माणसाने असं मरावं आपण मेलो ती वार्ता त्याच्या कानावर जाईल त्या सेकंदाला त्या माणसाच्या डोळ्यातून आपल्या नावानं असू झाला पाहिजे. ते मला गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. तेवढे परमात्मा करायचे ना, नौटंकी करू नका. करायचे ना तर गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. गरज पडली तर माती विका, गरज पडली तर दगड विका. काय विकायचे ते विका, पण जीवनामध्ये कधी स्वाभिमान विकू नका. आमचं उलट आहे महाराज. आम्ही लहानाचे मोठे झालं का बालपण विसरतो, लग्न झालं का आई वडिलांना विसरतो, मुलं झाले का भावंडांना विसरतो, श्रीमंत झालं का मागची गरिबी विसरतो. आणि एकदा का म्हातारा झाला मग पायरीवर बसून जेवढ्यांना विसरले तेवढ्यांची यादी बनवतो. मी माझ्या हातात घेतो तर अर्धा तास आहे. आम्हाला साधू संतांनी सांगितलंय का मी करतोय हे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. तेवढं काय लिहून ठेवलं? तेवढं लिहिण्याच्या अगोदर माणसाने वाचायला शिकलं पाहिजे. बोलण्याच्या अगोदर माणसाने श्रवण करायला शिकलं पाहिजे. खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे. घर पत्करण्याच्या अगोदर जिंकायला शिकलं पाहिजे. आणि मारता मारता कधीतरी माणसानं थोडस चांगलं जगायला शिकलं. हे मावश मला जास्त अपेक्षा नाही, थोडस चांगलं जगायला शिका. किती आपलं झालंय काय? आपलं काही चुकत नाही. आपलं काय झालंय? आपण एक कलियुगामध्ये राहतो. मंदिर दिसलं का पडपाया. कीर्तन समजले येतात आलं. मंदिर दिसलं का पडपाया, गुरुद्वार दिसलं का पडपाया, ज्ञानेश्वरी दिसलं का पडपाया, तुकाराम गाथा दिसली का पडपाया, संत साहित्य दिसलं का पडपाया, संत प्रतिमा दिसलं का पडपाया. हळद कुंकू वाहून वाहून आणि तांदूळ टाकून टाकून संत साहित्य खराब करू नका. त्याच्यात काय लिहिलंय ते जगायला शिका. आमचं काय झालं? हळद कुंकू रोज ज्ञानेश्वरी उशाला घेऊन जातो. संतांनी आम्हाला काय सांगितलं आम्ही करतोय काय? संतांनी आम्हाला काय सांगितलं म्हणजे मला बारकाईने सांगा. एवढे श्रीमंत तुकोबा रे हा, एवढे श्रीमंत तुकोबा रे हा, सगळे श्रीमंत तुकोबा रे हा. दुष्काळ पडला हा, सगळं लयाला गेलं. घरामध्ये राहिलं गडकट ताट, फुटका माठ, तुटकी खाट, पण चालले वैकुंठी जीवन. असं वैराग्य तुकोबाने निर्माण झालं महाराज. आणि मग रामेश्वर भक्त आला हा, भला मोठा दगड घेतला हा, तुकाराम गाथेला बांधला हा आणि दगडासहित तुकाराम गाथा इंद्रायणीमध्ये उडवली. महाराज तुकोबाने 14 दिवस अनुष्ठान केलं. किती दिवस? 14 दिवस इंद्रायणीच्या किनारे अनुष्ठान केलं. 14 टाळकरी आणि 14 पोथी खतपत्र इंद्रायणीमध्ये उडवली. तुकोबारांच्या जीवनामध्ये 14 अंक शुभ आहे. आणि 14व्या दिवशी तुकाराम गाथा करली. कीर्तन समजून घेतात आलं. ज्याला तरायचं असेल त्याने ऐका. 14व्या दिवशी तुकाराम गाथा पाण्यामध्ये तरली. चली दगडा सहित वह्या, तारी येल्या तैशात ह्या, ऐसा तुकोबा समर्थ. आणि तिने केला हा पुरुषार्थ. तुकोबाने पुरुषार्थ केला महाराज. जे का पुरुषार्थ सिद्धीचा होती येऊन आपल्या हाती आणि निघाला भक्तीपंथी जगा देतो.
तुकोबांनी स्वतः परमार्थ पुरुषार्थ केला मग जगाला सांगितलं. तुकारामनाथ पाण्यावरती तरली कीर्तन समृद्ध व्यक्त झालं. महाराज जो तुकारामनाथला दगड बांधला होता तो इंद्रायणीवरती तरला. जो दगड तुकारामनाथला बांधला होता तो दगड इंद्रायणीवरती तरला. मग तेव्हा इंद्रायणीमध्ये बाकीचे दगड नव्हते का? मग तो दगड इंद्रायणीवरती का तरला? जो दगड तुकारामनाथला बांधला होता तो दगड इंद्रायणीवरती तरला. मग तेव्हा इंद्रायणीमध्ये बाकीचे दगड नव्हते का? मग या दगडाला कळावं. चालू स्वतःच्या घराचं आणि वनमान हे तुम्ही शेजारच्या भिंतीला लावलं. मी रात्री सुद्धा भांडुपला सांगितलं आम्ही स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो. इथं लोकशाही राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी चाललेल्या राज्य म्हणजे लोकशाही राज्य. घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे. कसं उभं राहावं, कसं बसावं, काय बोलावं, घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे. 350 वर्षापूर्वी तुकाराम बाबा तुकारामनाथीमध्ये सांगतात तुम्ही ठरवा. तुकाराम बाबा म्हणले हो तुम्ही ठरवा. बेतूर पाण्याची लोक तुम्ही ठरवा. तुम्हाला बरं पाहिजे खरं पाहिजे नक्की तुम्हाला कुठला चेहरा पाहिजे तुम्ही ठरवा. घटनेमध्ये तुकोबारांनी 350 वर्षापूर्वी निवडून ठेवलं. तुम्हाला एखादा नवीन मित्र जोडायचं आहे तो मित्र बरा असावा का खरा असावा? हो तरी तुम्हाला नवीन मित्र जोडायचे तो मित्र बरा असावा का खरा असावा? तुम्हाला एखादी नवीन मैत्रीण जोडायची आहे तुमच्याकडे पाहिलं काही मंडळी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं हे बेतूरकर काढून सगळं कर्ज तुमच्याच नावावर आहे. तुम्हाला एखादी नवीन मैत्री जोडायची लोकांनी असं लागतंय येतेकडे महाराज तुम्ही किती ओरिजिनल सांगा लोकांनी डोक्यावरून जाणार. लोकांना असं पाहिजे की इंदुरकरला 30 वर्षापूर्वी कळलं आम्हाला अजून कळत नाही. आपलंच खरंय. मानवाचा जन्म बहुत दुर्लभ आहे. भगवान परमात्मा अर्जुन आहे तो हिडला असं ना योनी केली तांबडी ब्राह्मणपोळी अरे इतके केल्या यरधारा ते नाथवीचे धनुधरा. अरे 83,99,999 फिरून आलास पण हे तुला आठवत नाही. हे मला आठवतं. तुझ्यावरती मायेचं आवरण आहे माझ्यावरती मायेचं आवरण नाहीये. आता तू विश्वरूपी स्टेशनला आलं आहे आणि हे स्टेशन एकदा का फरक झाली ना 84 हे विश्वरूपी स्टेशन आहे. पाप पुण्य समान समी अंतरित पाण्याची कर्मभूमी. मागच्या जन्मामध्ये पाप पुण्य समान झालं. मानवाच्या जन्माला आला सुटायचं असेल तर एकच मानवाचं शरीर आणि याच मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आणि इथं जर भदगत झाली ना आपुल्या जीवे शिवासी पाहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. जनी झालं कोठे बुडवाले हित विचारी मनाचा आपुलिया. आपल्या मनाला विचार आम्ही सत्य करतो का काय करतोय आपल्या मनाला कळलं पाहिजे महाराज. आणि मन जो ब्रह्मन एक वासना वासना आहे आणि असं काही नामचिंतन करायचं. मन न राहता मन हा मोगरा झाला पाहिजे. मन हा मोगरा अर्पण ईश्वर मन हा मोगरा अर्पण ईश्वर. शिवासी पाहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. आत्मसुख घ्यावे स्वरूप पाहावे आणि स्वरूप पाहिलं पाहिजे महाराज. आमचा परमार्थ रूपाचा आहे. कोणाचं रूप काळा आहे कोणाचं गोरा आहे कोणाचं निमगोर आहे कोणाचं उंच आहे कोणाचं टेकलं आहे. पण या रूपाला ज्याच्यामुळे किंमत आतमध्ये स्वरूप आहे आणि हे स्वरूप ज्ञान ज्याला प्राप्त झालं ते प्राप्त व्हावं याच्यासाठी आम्ही नामसंकीर्तन केलं पाहिजे. आपुलिया जीवे शिवासी पाहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी पाहावे वृत्ती लीन व्हावे तुका म्हणे. ती वृत्ती आमची लीन झाली पाहिजे महाराज. पंचमहाभूतामध्ये आमचं शरीर गेलं पाहिजे आणि त्या पंचमहाभूतातलं एक भूत आम्हाला निवडायचं आहे. तुकोबाऱ्या सदैव वैकुंठाला गेले आकाश तत्व. ज्ञानोबाऱ्या समाधीस्थ झाले अग्नितत्व.
शांती प्रपन्नाथ बाबा जगामध्ये गेले जलतत्व समर्थ रामदास स्वामी वायू तत्व आणि संत नामदेव महाराज हे पंचमहाभूतापैकी एका भूताची आम्हाला निवड करायची आणि त्याच्यामध्ये आम्हाला समरस व्हायचं आहे. ही शेवटची स्टेप साधकाला जाणता आली पाहिजे आणि ही नुकती आमची लीन झाली पाहिजे. आमचं होतंय काय जरा कटू बोलतोय बाकीच्यांना नाही कळलं काय हरकत नाही. आमचं झालंय काय 30 वर्ष झालंय नाम नरक दसवटाचा मी मागे सुद्धा ऐकलं आहे विठ्ठलवाडीला कीर्तनामध्ये सांगितलं आम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. मला होणार कधी आधी आमचे हिवे दावे असतील बाकीच्यांचं सांगतोय जे नाही ते भाग्यवान. आम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. सुख असेल सुखामध्ये पोहून जायचं नाही आणि नाना संकट आले तर मनाची चंचलता होऊ द्यायची नाही. आम्ही जीवन जगायचं सागरासारखं किती नदी येऊ दे हे सागर आपली मर्यादा सोडत सकाळ असू दे दुपार असू दे संध्याकाळ असू दे उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही मोसम मध्ये याच्यामध्ये बदल होता का म्हणे आमची अशी वृत्ती लीन झाली पाहिजे. तीर्थप्रज्ञ होण्यासाठी परमार्थ आहे आणि हे शेवटी आम्हाला साधता आलं पाहिजे. नाही कितीही परमार्थ करा परत मग आम्हाला त्या मार्गाने जावं लागणार आणि म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलंबन करा. येणारा काळ अतिशय वाईट आहे. मी आलोराचा दोष न हो ऐकदा आलोराचा दोष न हो फक्त काय करा मनाची पाटील देहरावत याचा विश्वास धरू नका. हा घात करेल नेमांतर पाडलं बसी वासनामाय शेजारीनं झगडा कर या तिदारून तिच्या पाया हे नागमनाला घर बनविले. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पण बारके नाही का घातली का. गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली नजर चोराची राहते. गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली नजर चोराची राहते हे आणि गळ्यामध्ये तुळशी माळ घातली नजर देवाची राहते. मग तुम्ही ठरवा तुमच्याकडे महाराज येणार तो तुम्हाला राम सांगणार तो तुम्हाला रावण सांगणार. मग तुम्ही ठरवायचं रामासारखं वागायचं तर रावणासारखं. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मनुष्य जन्म दुर्लभ आहे नामिले वारंवार अंतरू वर्षे पडले रे फिरणं बेडा. या मानवाच्या जन्माला येऊन अनाथकाचं नाम घ्या नामचिंतन असं काही करा. त्या नामावरती दृढ विश्वास ठेवा त्या वृत्तीमध्ये लीन व्हा आणि काही जरी परिस्थिती बदलली तरी आमच्या मनाची चंचलता होता का म्हणे वागा. ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना नकार जाऊ धनी धनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया दिवे शिवासी पाहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्या रे आत्मसुख स्वरूपी पाहावे वृत्ती लीन व्हावे. तुका म्हणे जनता कृपाशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो सगळे मिळून आपण देते Oh,
भगवंत म्हणजे अर्जुनाला एका वाक्यामध्ये सांगून थांबतो. भगवंत म्हणजे अर्जुना माझं स्वरूप जर तुला जाण्याचं असेल तर कोटी कोटी साधन कर, शेकडो नाही, हजार नाही, लाख नाही, कोटी कर. भगवंत म्हणजे अर्जुना मला जर जाण्याचं असेल एकच करता आहे, कोटी कोटी साधने करिता गुरु कृपे विन सर्वतः हे नाही कोणाच्या हाता हे जाण तत्वता देहा एकदेश स्थितीच्या अर्जुना हे तत्व लक्षात ठेव. मला जाण्याचं असेल तर गुरु कृपा लागते आणि म्हणून अनादिकाचं नाम घ्या, गुरूंच्या संगतीमध्ये राहा आणि गुरुच्या आशीर्वादानं ती वृत्ती कशी ठेण करायची ते शिकून घ्या. नमस्कार करा. सांगायचा उद्देश एवढाच आहे. वैष्णव मेळावा याच्यासाठी केला जातो. खऱ्या अर्थानं तुम्ही नाम धरत आहात, नामामध्ये आरूढ व्हा. बाकी काही नाही करता आलं तुम्ही सकाळ संध्याकाळ भगवंत चिंतन करा. जगामध्ये चिंतन श्रेष्ठ आहे. आम्ही बाकी सगळं करतो पण चिंतन करत नाही. आम्ही चौरे शिकू शकत नाही. काहीच करू नका, चिंतन करा, चौरे शिकून सुटणार. नवीन सेवा माऊलीच्या चरणी, श्रीपद बाबांच्या चरणी, रामदास बाबांच्या चरणी, शंभराचे नाना तो आमचे गुरुदेव तुळशी बाबांच्या चरणी स्मृत करतो. सेवेला पुण्य द्या. ज्ञानेश्वर माऊली Thank you.